नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अनलायझरचं ॲप डाउनलोड करा. काल आम्ही जो व्हिडिओ केलेला होता, पवार आणि ठाकरे या ब्रँडचा कसा वाजवला बँड भाजपने आणि काँग्रेसने. एकानं फार चांगला प्रश्न मला विचारला, म्हणून आज हा दुसरा व्हिडिओ त्या अनुषंगानं करावा वाटतो आहे. भाजपने कसं डॉमिनेट केलं आणि शिवसेनेला कसं कोंडीत पकडलं, मोठा भाऊ लहान भाऊ बघता बघता मोठा भाऊ कसं झाला, हे सगळं दिसून येतं, ते माहिती. पण त्याचं म्हणणं होतं की तुम्ही हे जे म्हणता आहात, काँग्रेसनी पवार ब्रँडचा बँड कसा वाजवला ते नाही कळलं, जरा नीट समजून सांगा. वास्तविक पाहता लोकसभेचे जे निकाल लागले, ज्याच्यामध्ये काँग्रेसचे 13 खासदार निवडून आलेले होते आणि एक अपक्ष त्यांचाच, नंतर भले ते काही हो, पण त्यांनी अक्षरशः त्या सांगलीमधून निवडून आणलेला होता काँग्रेसचाच असलेला बंडखोर, पण तो शिवसेनेच्या विरोधात. आणि तेव्हा खरं तर 2009च्या निवडणुकीची गोष्ट आहे. त्या दक्षिण महाराष्ट्रामध्ये, म्हणजे ज्याच्यामध्ये कोल्हापूर, ज्याच्यामध्ये सांगली आणि त्याच्यानंतर इचलकरंजी सुद्धा, असे 3 मतदारसंघ त्या दक्षिण महाराष्ट्रात होतात. आणि त्याच्यामध्ये तेव्हा एक पोस्टर लागलं होतं, 2009ची गोष्ट आहे, एकावर 2 फ्री. राजू शेट्टी निवडून आलेले होते, त्याच्यानंतर सांगली, आणि त्याच्यानंतर मंडलिक, सदाशिवराव मंडलिक निवडून आलेले होते कोल्हापूरमध्ये. शरद पवारांच्या उमेदवारांचा पराभव त्या सगळ्या पट्ट्यामध्ये केलेला होता आणि त्याच्यामधून राजू शेट्टीसारखा उमेदवार इंडिपेंडेंटली निवडून आलेला होता. सदाशिवराव मंडलिक ते बंडखोर होते आणि काँग्रेसचा उमेदवार निवडून आलेला होता सांगलीमधून. एक जे जुनं जे राजकारण आहे महाराष्ट्रातलं, अगदी पार शरद पवारांनी काँग्रेस फोडली आणि ते जेव्हा विरोधी पक्षांबरोबर जाऊन त्यांनी सत्ता हस्तगत केली, तेव्हापासून चालूत आलेलं दुखणं आहे. 1980ला शरद पवारांचं सरकार काँग्रेसनी पाडले. ह्याचं मूळ कुठे मी तुम्हाला सांगतो. 1980ला शरद पवारांचं महाराष्ट्रातलं सरकार इंदिरा गांधींनी पाडलं, निवडणुका झाल्या, त्यांच्या पक्षाला बहुमत मिळालं आणि अंतुले मुख्यमंत्रीपदी बसले. तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये इंदिरानिष्ठ म्हणा किंवा जुने यशवंतरावचे निष्ठ म्हणा, ते एक, आणि ह्याच्यानंतर शरद पवारांमुळं झालेली फाटाफूट दुसरी. म्हणजे आधीचे सगळा विरोध वगैरे विसरून सगळे इंदिरा काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले. त्याच्यामध्ये शंकरराव चव्हाण होते, वसंतदादा पाटील होते, यशवंतरावांचे नंतरचे अनुयायी होते, किंवा यशवंतरावचे विरोधक असलेले पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांचं घराणे, हे सगळे इंदिरानिष्ठ होते. म्हणजे सगळे इंदिरानिष्ठ एका ठिकाणी गोळा झाले आणि बाकीचे शरद पवारांच्याकडे गेले, कारण शरद पवार बाहेर गेले होते, समाजवादी पक्ष स्थापन केलेला होता, मग परत पुन्हा काँग्रेसमध्ये आले. तरी ही जी फाटाफूट झालेली होती, विलासराव देशमुख, शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील, हे सगळे, शिवाजीराव पाटील निलंगेकर, शिवराज पाटील चाकूरकर, हे सगळे तेव्हाचे काँग्रेसचे बडे नेते इंदिरानिष्ठ झाले हे सगळे, आणि शरद पवारांच्या विरोधात गेले, असं ते दुखणं आहे. शरद पवारांनी त्यांचं जे राजकारण संधी साधू म्हणून इकडून तिकडे तिकडून तिकडे तिकडून तिकडे असं जे त्यांचं सातत्यानं राहिलेलं आहे, त्याच्यामधून झालं असं की एक आपल्याकडे जे राजकारणाचा जो भाग असतो की एक सत्ताधारी आणि दुसरा जो एक फार मोठा वर्ग असतो तो विरोधामध्ये असतो. सत्ताधाऱ्यांना कधीही 50% पेक्षा जास्त मतं मिळत नाही, त्याच्यामुळे विरोधामध्ये बहुतांश लोक असतात. त्याच्यातल्या जास्तीत जास्त लोकांना जो एकत्र करेल त्याला त्याचा फायदा मिळतो विरोधातल्या राजकारणाचा. हे असं आधी काँग्रेस केंद्रीय होतं आणि उरलेले सगळे, मग त्याचा उरलेल्यामध्ये भाजपनी ती जागा ओळखली आणि त्याच्यात जास्तीत जास्त ती जागा व्यापायला सुरुवात केली आणि हळूहळू तो पक्ष सत्तेवरती आला. इकडं काँग्रेस जी आहे, काँग्रेस कमी होत गेली, पण तरीही अजूनही विरोधातली मोठी जागा काँग्रेसकडे शिल्लक. आता शरद पवार असो, उद्धव ठाकरे असो, यांचा प्रॉब्लेम काय झाला महाराष्ट्रामध्ये, यांना कधी सातत्याने एक लाईन धरून ठेवता नाही आली. 2014ला वेगळं लढल्याच्या नंतर सुद्धा चांगल्या जागा मिळून तातडीनं जर उद्धव ठाकरे हे भाजप बरोबर गेले असते तरी त्यांना फायदा झाला असता. त्यांनी एक दोन महिने जे घेतले आणि तेव्हा जी किरकिर सुरू केली 2014 पासूनचीच गोष्ट आहे. स्वतःची काहीतरी ताकद जास्त, आणि त्याच पद्धतीने शरद पवारांनी सुद्धा आटी घालायला सुरुवात केली. काँग्रेसनी बाकी सगळं ऐकलं, पण काँग्रेसनी त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं नाही. 1999, 2004, 2009 या सलग 3 निवडणुकांनंतर जे सरकार सत्तेवरती आलं महाराष्ट्रामध्ये, आघाडी सरकारचं, त्याच्यामध्ये ह्यांचे आमदार जास्त असताना 2 मंत्रिपद जास्त घ्या म्हणले, पण मुख्यमंत्रीपद काँग्रेसने कधी सोडलं नाही. त्याच पद्धतीनं तुम्ही बघा, 2009ला विरोधी पक्ष नेतेपद एकदा भाजपने घेतल्याच्या नंतर
लहान भाऊ मोठा भाऊ मध्ये लहान भाऊ जो होता तो मोठा झाला आणि मग त्यांनी ती जागा सोडलीच नाही. आता काँग्रेसला सगळ्यात मोठा फायदा हा झालेला आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये. म्हणून मी पवारांचा जो काही ब्रँड आहे त्याचा बँड काँग्रेसनी का वाजवला असं म्हणतोय, त्याचं कारण ते आहे. आता परिस्थिती अशी होऊन बसलेली आहे की काँग्रेसनी विरोधातली ती जागा व्यापायला सुरुवात केलेली आहे. लोकसभा निवडणूक खरं तर विधानसभेमध्ये त्यांची मतं जास्त आहेत, भले त्यांचे उमेदवार कमी निवडून आले असतील. 16 जरी आमदार निवडून आले असतील तरी काँग्रेसची मतं जास्त आहेत. आणि आताही नगरपालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटापेक्षा फार चांगली कामगिरी करून दाखवलेली आहे. आत्ता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजप विरुद्ध स्पष्ट भूमिका घेऊन काँग्रेसनी आपला जो एक खुंटा बळकट केला, आम्ही कालच्या व्हिडिओत म्हटलं. बाकीच्या ठिकाणी आता झाली परिस्थिती अशी की पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांबरोबर जर शरद पवार जाणार असतील तर शरद पवारांची विरोधी राजकीय नेता म्हणून जो शिक्का आहे तोही राहत नाही. सत्ता आता राहिलेलीच नाहीये. न खुद्या गालिबचा फार छान शेर आहे, न खुदा मिला न विसाले सनम न इधर के रहे न उधर के हम. तसं झालेलं शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या बाबतीमध्ये न इधर के रहे न उधर के हम असं होऊन बसलेलं आहे. जे दोन बिंदू सत्तेचे आणि विरोधातले काँग्रेस एकीकडे दुसरीकडून भाजप यांनी स्वतः बळकटपणे व्यापून ठेवलेले आहेत. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राच्या पातळीवरती राजकारण करत असताना गावगावचा पक्ष, गावगावचे कार्यकर्ते वगैरे 2 गटामध्ये विखुरलेले होते. एक गट जो होता तो सत्ताधाऱ्यांना अनुकूल असलेला आणि दुसरा त्याच्या विरोधात असलेला. असं मी ते सोपं करतो. पक्षाचं नाव घेण्यात काही मतलबच नाही, कारण की इतक्या दिवसांमध्ये इतके वेगवेगळे पक्ष सत्तेवरती आलेले आहेत महाराष्ट्रामध्ये सुद्धा. म्हणजे ज्याला सत्ता लाभली नाही असा गटच शिल्लक नाही. आता परिस्थिती अशी होती की जेव्हा तुम्ही सत्तेबरोबर जाऊ पाहता तेव्हा तुमचा जो कार्यकर्ता असतो अगदी खालच्या पातळी, मी तुम्हाला इथलं उदाहरण सांगतो. मनसेच तिकडे त्यांनी घोषणा केली, इकडे त्यांचे बहुतांश कार्यकर्ते कोणी शिवसेनेमध्ये निघून गेले, एकनाथ शिंदे बरोबर कोणी भाजपमध्ये निघून गेले. म्हणजे ही जी परिस्थिती होऊन बसलेली कशामुळे, तुम्ही तिकडे तुमचं राजकारण पाहता. पवारांनी त्यांचं राजकारण बघितलं, उद्धव ठाकरेंनी त्यांचं बघितलं, राज ठाकरे त्यांचं बघतात. कार्यकर्त्याच्या पातळीवरती काय आहे? वर्ष गाव पातळीवरती, गल्ली पातळीवरती जे कार्यकर्ते प्रस्थापितांच्या विरोधामध्ये लढत होते, प्रसंगी खिशातले आपले पैसे खर्च करत होते, शक्ती खर्च करत होती आणि आपला पक्ष करीन कधी सत्तेवरती येईल, आपल्याला त्याचा काही ना काहीतरी फायदा मिळेल या आशेवरती असायची. जर तुमचा नेता अचानक आपण कालपर्यंत ज्याच्याशी भांडलो त्याच्याबरोबर वरती दिल्लीत मुंबईत बसून युती करत असेल तर ह्या गाव पातळीवरच्या कार्यकर्त्यांनी करायचं का? ही जी अडचण आहे ती अडचण स्वतः राज ठाकरे, त्याच्यानंतर उद्धव ठाकरे, त्याच्यानंतर शरद पवार हे ओळखले नाहीत. त्यांनी हे ओळखू न शकल्यामुळे त्यांच्या खालच्या पातळीवरचे जे सगळे कार्यकर्ते होते ते सगळे जिथं संधी मिळेल, जिथं काहीतरी तिकीट मिळतंय, जिथं निवडणूक लढवता येते, जिथं सत्तेचं काही काहीतरी मिळतं तिथे निघून चाललेत सर. तुम्ही जर त्यांना काही कार्यक्रम दिला नाही, त्यांना एंगेज ठेवलं नाही. आमच्याकडचं एक फार गंमतशीर उदाहरण आहे. त्या बीड जिल्ह्यामधलं राजकारण आणि आमच्या परभणी जिल्ह्यातलं राजकारण हे सगळे सोयरेधारी होते. रावसाहेब जामकर आमच्याकडचे माजी मंत्री, ते ना जेव्हा तिथे तिकीट मिळालं एकदा लोकसभेचं तेव्हा त्यांची राजकीय कारकीर्द जवळपास संपलेली होती. त्यांना एका कार्यकर्त्याने असं विचारलं की बाबा तुम्ही कशासाठी निवडणूक लढवा लागलात, वय झालेलं आहे आणि माहिती नाही काय मिळेल काय नाही ते. त्यांनी दिलेलं उत्तर मोठा गंमतशीर होतं. जर मी नाही निवडणूक लढवली तर माझा जो सोयरा पलीकडे शिवाजीराव पंडितच्या घराण्यामध्ये त्यांचा सोयर संबंध होता, तो निवडणुकीला उभं राहील आणि मग तो उभं राहिला आणि मी नाही राहिलो तर मला त्याला मदत करायला जावं लागेल, मला त्याला पैशाची मदत करावं लागेल. याच्यापेक्षा मी माझं उभं राहिलेलं काय वाईट आहे? हे जे होऊन बसलेलं आहे, तुम्हाला तुमचा कार्यकर्ता अडकून ठेवावा लागतो आणि जर तुम्ही तो अडकून नाही ठेवला तर तुमचा कार्यकर्ता दुसरीकडे निघून जाईल. सरळ साधं गणित आहे ते. आता जी पवारांची अडचण होऊन बसलेली आहे, मी काँग्रेसनीच पवारांचा ब्रँडचा बँड का वाजवला असं जे म्हणतो आहे, कारण की शरद पवारांनी जर एक अक्षरशः उदाहरणार्थ आत्ताची गोष्ट, महाविकास आघाडी स्थापन झाली ना, तुमच्या पुढाकारानं झाली ना, तुमची मॅरेथॉन मुलाखत एवढी छापून आलेली होती सामनामध्ये की साहेबच कसे चाणक्य आहेत. अरे मग ती टिकवली का नाही?
जेव्हा तुम्ही पलटी मारली, सत्ता गेल्याच्या नंतर सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्ष नेतेपद स्वीकारलं, प्रत्यक्षात विधिमंडळात सुद्धा लढा दिला, तिथे सुद्धा आपल्या जोरदार प्रत्यक्ष कृतीने सत्ताधाऱ्यांना गोत्यामध्ये आणलं. सचिन वाझेचं प्रकरण तर त्याच्यामध्ये तुमच्या समोर आहे, आणि नंतरची गोष्ट तर सत्ताच पालटली. मग याच पद्धतीनं हा सगळा जोश पवारांना, जेव्हा त्यांनी महाविकास आघाडी स्थापन केली होती, त्यांनी जो तो काय डाव टाकला होता तो निभवला का नाही? सत्तांतर झालं की लगे यांचे हातपाय गळाले. लोकसभा निवडणुकीत खरं तर चांगलं यश मिळालं होतं, त्या अनुषंगाने पुढचं जे काही सगळं नियोजन करायचं होतं, बांधून ठेवायची होती आघाडी, ती त्यांना नाही ठेवता आली. विधानसभा निवडणूक झाली, त्याच्यानंतर आता नगरपालिकांची निवडणूक झाली, महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये तर पवारांच्या पक्षाचं किंवा पवारांचं कोणी बाईटही घेत नाही, कोणी त्यांना विचारत सुद्धा नाही. हे असे पेड पत्रकार काहीतरी बातम्या देतात, हे जर सोडलं तर बाकी काहीच नाही. त्यामुळे यांनी स्वतःच, म्हणजे ही जी विरोधातली जागा होती, ती विरोधातली जागा त्यांना स्पष्टपणे व्यापता न आल्यामुळे त्यांनी ती सोडून दिली. कधी सत्ता पाहिजे, कायमस्वरूपी तुम्ही संघर्ष करत राहिलात, एका बाजूनं तुम्हाला लोक सत्ता देतील तरी तुम्ही जसं असं तळ्यात मळ्यात जर करत राहिला तर तुम्ही काठावरतीच राहाल. शरद पवारांच्या पक्षाची आता अवस्था अशी आहे की बहुतांश कार्यकर्ते त्यांचे सरळ अजित पवारांकडे निघून चाललेले आहेत. या पक्षाचं अस्तित्वच वेगळं शिल्लक राहतं की नाही अशी परिस्थिती होऊन बसली, जसं की तिकडे उद्धव ठाकरेंच्या म्हणजे शिवबाठाचं होऊन बसलेलं आहे. सर्वसामान्य पातळीवरचा कार्यकर्ता, त्याला काही ना काहीतरी काम लागतं, त्याला काही ना काहीतरी कृती म्हणजे धोरण असावं लागतं. तो तशामध्ये अडकून पडला, एंगेज राहिला, काम करत राहिला तर तो टिकेल तुमच्याकडे. तुम्ही निवडणूक लढवणार नाही, तुमच्या सोयीनं वरती युती करत बसताल, आघाडी करत बसताल आणि खाली मात्र कार्यकर्त्यांचा विचार करणार नाही, तर अशा परिस्थितीमध्ये ते चालणार कसं? पत्रकारांना हाताशी धरून आता काही होत नाही. अशात सोशल मीडियानं सगळी ह्या प्रस्थापित माध्यमांची मक्तेदारी मोडून काढलेली आहे. तुमच्या हाताखालच्या पेपरनी तुमच्या बाजूच्या किती बातम्या लावा, तुमच्या विरोधातल्या 5-50 बातम्या लगेच सोशल मीडियामध्ये समोर येतात आणि त्या प्रभावी ठरताना पण दिसत आहे. पवारांचा ब्रँड संपवला काँग्रेसनी, कारण की विरोधातली जागा ते खाते आहेत, आणि तिकडे तर आम्ही आधीच म्हणल्याप्रमाणे उद्धव ठाकरेंचा ब्रँड हा भाजपनी संपवला. मनपाच्या निवडणुकीमधून जे काही निकाल समोर येतील त्याच्यामधून तुम्हाला ह्याच्यावरती शिक्कामोर्तब झालेलं दिसेल. इथेच थांबूयात. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक पुरुष